नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचन मध्ये। तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल, आज आपण केळ्याची कापं बनवली आहेत या रेसिपी ब्लॉग मध्ये आणि एकदम ऑथेंटिक मालवणी स्टाईल मध्ये बनवली आहेत। मालवणी मसाला आणि आगुळ वगैरे वापरून तुम्ही सेम रेसिपी यूज करून बटाटे किंवा सुरणाची कापं बनवू शकतात। आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असं की या स्टाईलने बनवलेली कापं मच्छीला पण तोड देऊ शकतं, पण प्रत्येकाची आवड असते। तुम्हाला काय आवडतं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। रेसिपी ट्राय करा, कशी वाटते सांगा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा। अजून आम्ही काय कोणते रेसिपीज ट्राय करायला पाहिजे ते पण आम्हाला कमेंट करून सांगा। आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम वंदे नाथ। इथे आपल्याकडे 3 कच्ची केळी आहेत। आपण ह्यांना आधी ह्याचं जे साल आहे ते काढून घेऊया। जास्त एकदम नाही काढायचं, म्हणजे जर तुम्हाला जास्त चिकटपणा वाटत असेल सालाला तर तुम्ही काढू शकता। अदरवाइज थोडंसं असं हिरवं हिरवं दिसेपर्यंत ठेवलं तरी चालेल। इथे आपण केळी छान त्याला सालं काढून धुवून घेतलीत आणि एक अर्धा इंचापर्यंत त्याचे तुकडे केलेत आपण। आणि आता आपण त्याला मॅरिनेट करूया। हळद, आपला मालवणी मसाला, तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हवं तर अजून गरम मसाला, चाट मसाला वगैरे टाकू शकता। मी चाट मसाल्याच्या जागेवर मी इथे थोडंसं आगूळ टाकते, थोडंसं आंबटपणासाठी। आणि आपण आता या सगळ्या मसाल्यांमध्ये मीठ पण ऍड करूया। आणि हे मॅरिनेशन करून तुम्ही एक 15 मिनिटं ते अर्धा तास त्याला ठेवू शकता। प्रत्येक पीसला छान कोट झालं पाहिजे। असं प्रत्येक पीसला असं छान आपला मसाला कोट झाला पाहिजे। जसं हा पीस आहे तसंच प्रत्येक पीसला पण करून घेऊया। इथे आपण तेल गरम करत ठेवलंय तव्यामध्ये आणि इथे तांदळाचं पीठ घेतलंय, रवा घेतलाय आणि थोडं बेसन घेतलंय। हे आपण पूर्ण मिक्स करणार आहे एकत्र। हे पीठ छान मिक्स झालंय। इथे आपले केळ्याची कापं पण छान अशी 15-20 मिनिटं मॅरिनेट करून झाली आहेत आणि आता आपण त्याला या पिठामध्ये घोळवूया। इथे आपलं तेल छान असं तापलंय, त्याच्यामध्ये आपण आता हे पिठामध्ये घोळवलेले केळ्याची कापं सोडूया। अशी आपण सगळी कापं हळूहळू करून तळून घेणार आहे। इथे मधल्या यांना तेल लागलेलं दिसतंय, थोडं साईडने अजून थोडंसं तेल सोडूया। यांना काही जास्त तेलाची गरज नाही लागत, तुम्ही एक शॅलो फ्राय करून छान अशी सगळी कापं तळून घेऊ शकता। इथे आपले केळ्याची कापं तयार आहेत। असं मध्ये मध्ये छान कुठे कुठे असं खरपूस भाजले गेलेत, असं पण तुम्ही करू शकता। खूप सुंदर लागतात, नक्की ट्राय करा ही रेसिपी।